हा सर, सुरुवात करा. 3/2011. हॅलो. हॅलो. हा सर. 17/3/2011. आपलं नाव सर? जगन्नाथ कृष्णा बच्चे. हा, गावाचं नाव सर? मुक्काम देवोशी. गावामध्ये लोकसंख्या काय आहे? लोकसंख्या 1200च्या 1500, आता 1500 आणि जनगणनेला 1000 आहे. जुन्या जनगणनेला. आता करंट 1500. अच्छा. गावात अंगणवाडी आहे का सर? हो आहे. किती अंगणवाडी आहेत? एकच. त्या अंगणवाडीमध्ये साधारण किती मुलं येतात? एक 11-12 मुलं आहेत. अंगणवाडी. अच्छा. प्राथमिक शाळा किती आहेत? प्राथमिक शाळा 1ली ते 7वी. किती शाळा आहेत? एकच. किती मुले येतात? त्याच्यात टोटल 33 मुले आहेत 1ली ते 7वी. बरं. शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? शाळेमध्ये 2 शिक्षिका आणि 1 मुख्याध्यापक. माध्यमिक शाळा आहेत का? नाही, माध्यमिक नाही. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? नाही, याला खेडला जॉईंट होतात किंवा आमच्या बाजूला एक अवजळ गाव आहे, चिखलगाव, तिथं हायस्कूल शाळांची व्यवस्था आहे, तिकडे जॉईंट होतात. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का गावात? नाही, बिलकुल नाही. गावामध्ये कॉलेज जवळ आसपास कुठे आहे का गावात? नाही, वाडा किंवा खेड. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र एक नर्स येते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पैसे वगैरे मंजूर झालेले, त्याचे टेंडर वरून थांबलेले. त्याची इमारत 13.5 लाखाची होऊन जाईल. बाल मृत्यू किंवा माता मृत्यू याचं काही टक्के प्रमाण आहे का? नाही, काही नाही, बिलकुल काही नाही. सर्वसाधारण गावात आजार कोणते? आजार तसे नाहीत, बिलकुलच काही नाही. अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग व्यक्ती गावामध्ये 2च आहेत. 2. कोणते अपंगत्व आहे? दोन्ही पुरुष आहेत. अपंगत्व कोणतं आहे त्यांना? त्यांना एकाला लहानपणापासूनच त्याचं कंप्लीट उजवा पाय लंगडाच आहे आणि दुसरे जे आहेत ते वयाचे 40 वर्षी आपले स्टेट लाईटचे पोल असतात ना, लाईटचे, हे उभे करताना त्यांच्या पाठीवरती पडला होता, त्याच्यामुळे ते कमरेपासून खाली निकामी झालेले. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही, लहान मुलांचं. ॲम्ब्युलन्स आहे का? नाही. HIV चं प्रमाण आहे का? नाही, सध्या बिलकुल नाही. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? शेती तर आमच्याकडे कंपल्सरी 80%, 90% लोक शेती करतात. कोणती धान्य पिकवतात? गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग. पर कुटुंब किती एकर शेती असेल? शेती आता पर कुटुंब आता काहींना कसं 1 एकर आहे, काहींना 2 एकर आहे. आता मला स्वतःला 14 एकर जमीन आहे, कारण आमच्या 5 पिढ्यांना एकच कुटुंब असल्यामुळे 14 राहिली. बाकीच्यांची वाढत गेली, शेती कमी होत गेली. शेतकऱ्यांचं पर एकर इन्कम किती? वार्षिक इन्कम किती? इन्कम 25,000च्या पुढे नसेल, कारण बागायत क्षेत्र नसल्यामुळे ते एवढं खास नाही. 25 ते 40,000 रुपये. दूध व्यवसाय प्लस दूध व्यवसाय असं दोन्ही पकडून. शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती रोजगार मिळतो? आमच्याकडे 150 रुपये रोज आहे. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? नाही, शेतीला पाणी पावसाळ्यावरती जेवढे होईल तेवढे. शेतकऱ्यांनी आत्महत्या कधी केलेली आहे का आपल्या गावात? नाही, बिलकुल नाही. गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? 21 कुटुंब आहेत. गावात नरेगा आहे का? नळ योजना ना? नरेगा म्हणजे सरकारची एक योजना असते की वर्षातून एखाद्या व्यक्तीला 100 दिवस रोजगार मिळतो. तर अशी काही योजना आहे का? नाही, काही नाही, बिलकुल नाही. कामासाठी तुमच्या गावातून लोक बाहेरच्या गावात किंवा शहराकडे जातात का? बाहेरच्या गावात नाही गेले, ते मग डायरेक्ट तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मुंबई. मग 227 लोक आहेत. मग हे तात्पुरता जातात की कायमस्वरूपी जातात? कायमचेच ना, आता फॅमिली वगैरे सगळे घेऊन राहतात लोक. बरं. पिण्याचं पाणी उपलब्ध होतं का? हो. पाणी लांबून आणावं लागतं की गावातच आहे? नाही, नळ योजना आहे आमची, सरकारी नळ योजना आहे, जिल्हा परिषद. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का? म्हणजे नदी किंवा तलाव आहेत का गावात?
थोडा आहे, नदी नाहीये, पण आता म्हणजे मार्चच्या दरम्यान ते सगळं संपून जातं पाणी, एकदम कमी. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळतं? हो हो, स्वच्छ पाणी. ती विहीर आहे स्वतंत्र. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? संडास तरी 65% लोकांच्या घरी सहज आहे, 70% पर्यंत. किती लोक त्याचा वापर करतात? वापर तसं 35% करतात, काय अजून थोडा तर सुरुवात आहे. नाही, महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? मिळते मिळते. आणि कामाच्या बाबतीत झालं तर स्त्री पुरुषांना समान वेतन मिळतं का? हो, सारखंच आहे. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? काय म्हणले? जे अनुसूचित जाती जमाती आहेत त्या लोकांना समान वागणूक मिळते का? हो, समान समान कंपल्सरी वाट आहे. 18 ते 30 या वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? 18 ते 30 समस्या तशी काहीच नाही. जवळजवळ आता जे आहेत 18 ते 30 वयोगटातले ते स्वतः शेती करून घर चालवतात आणि मुंबईला सुद्धा आपापल्या परीने घर चालवतात स्वतः. बरं, गावामध्ये असे किती टक्के लोक आहेत जे दारूच्या व्यसनामध्ये आहेत? दारूच्या व्यसनामध्ये तसं असं कंपल्सरी जे आपण म्हणतो ना एकदमच असला काहीच प्रकार नाही. बरं, तंबाखू किती टक्के लोक खातात? तंबाखू तरी 60% लोक खातात. आणि साधारणतः एका व्यक्तीला तंबाखूचा दिवसाला किती खर्च येतो? 1 रुपये. गावात अशा काही बायका आहेत का ज्या दारू पितात किंवा तंबाखू खातात? नाही, बिलकुल नाही. बँक आहे का गावात? नाही. गावामध्ये बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? महिला मंडळ आहेत, बचत गट नाही. पुरुष बचत करतात का? पुरुष हा बचत तर करतातच ना, त्याच्याशी ते सगळं चालवतात, म्हणजे बचत आहे. कुठे करतात बचत? मुंबईला राहणारेच करतात, काही वाड्याला बँक आहे, पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट बँक आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये आहे अशी बचत. महिला बचत करतात का? महिला पण करतात. कुठे करतात? ते पण बँकेमध्ये. आमच्याकडे दुसरी काहीच व्यवस्था नाही. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हो, हा आहे. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? गावामध्ये आहेत पण मातीचे आहेत. गावात लाईट आहे का? लाईट आहे. लोड शेडिंग होतं का गावात? लोड शेडिंग आता सिंगल फेज 3 फेज असल्यामुळे तशी काही अडचण नाही लाईटीची. म्हणजे गावातील किती टक्के लोकांच्या घरात मोबाईल आहे? मोबाईल लागतच नाही आपल्याकडे. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्राची काही व्यवस्था नाही तशी. किती टक्के लोकांच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? बिलकुल नाही. ग्रामपंचायतीचा लोकांना कशा कशा प्रकारे फायदा होतो? फायदा तसं वैयक्तिक काय कुठे शिलाई मशीन जिल्हा परिषद तर्फे वाटप असत तर तेवढाच फायदा, याच्या पलीकडे मग काही नाही, तसं बाकी स्कीम काय आहेच नाही. बरं सर, एखाद्या सरपंचांना जर आपल्याला अवॉर्ड द्यायचे तर अशा सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? एक तर तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे, हुशार पण पाहिजे, कर्तबगार पण पाहिजे आणि लोकांना सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या सरपंचाचा गौरव करायला काही हरकत नाही.